मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बीती रात कोल्हापुर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सभा की तैयारियों की समीक्षा की। इस मौके पर वह खुद कोल्हापुर के कालांबा येथे तपोवन मैदान गए और तैयारियों का निरीक्षण किया। साथ ही नेताओं और पदाधिकारियों को कुछ निर्देश भी दिए। यह बैठक कोल्हापुर से महायुति के उम्मीदवार संजय मांडलिक और हातकणंगले से उम्मीदवार दारेशील माने के प्रचार के लिए होगी। तयारी तर जोरात सुरू आहे आणि मोदी साहेबांची सभा उद्या एक विक्रमी सभा होईल आणि कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही लोकसभा ज्या आहेत याच्यामधले मतदार मोदींचे प्रेमी सगळे उद्या येतील आणि दोन्ही आमच्या ज्या जागा आहेत मोदी साहेबांच्या सभेमुळे नक्की विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व लोक कामाला लागलेले आहेत। एक वातावरण आपण पाहतोय सगळ्या राज्यामध्ये महायुतीचं वातावरण आहे। पहिल्या फेजमध्ये झालं, आज दुसऱ्या फेजचं मतदान झालं। मतदारांमध्ये उत्साह आहे, प्रतिसाद चांगला आहे। महायुतीच्याबद्दल एक त्यांचं जे काही त्या कामाच्या मुळे मतदानाच्या रूपाने ते महायुतीला मतदान करतील। देशभरामध्ये देखील गेल्या 10 वर्षामध्ये जे मोदी साहेबांनी केलेलं काम जे आहे, घेतलेले निर्णय आहे आणि राज्य सरकारने देखील जवळपास 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय, सुरू केलेले प्रकल्प, ज्या योजना सुरू केल्या या सर्व लोकाभिमुख योजना आहेत। अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, ज्येष्ठ सगळ्या नागरिकांसाठी आज जे काही सरकारने काम केलेलं आहे आणि कामाच्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतो, कामाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतो। त्यामुळे एक वातावरण महाराष्ट्रात चांगलं आहे, देशभरात चांगलं आहे। लोकांनी ठरवलं आहे की फिर एक बार मोदी सरकार। तसं इथे देखील कोल्हापूर हातकणंगलेमध्ये देखील पुन्हा आमचे दोन्ही खासदार विजयी होतील। महाराष्ट्रात देखील अतिशय चांगली परिस्थिती आहे, एक चांगलं वातावरण महायुतीसाठी आहे।